तर राज ठाकरे आणि आशिष शेलारांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झालाय का, असा सवाल आता विचारला जातोय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, तुमच्याकडे येते। खरं तर नेमकं काय कारण आहे, आशिष शेलार यांनी हे वक्तव्य का केलं असेल, नेमकी त्यांची खदखद काय आहे उमेश? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना ज्यावेळेस साथ दिली किंवा एकमेकांना हाक दिली असं म्हणता येईल, त्यावेळेस याचे राजकीय पडसाद उमटणार हे नक्की झालं होतं। खास करून जर आपण पाहिलं तर महायुतीतून हे पडसाद उमटणं निश्चित होतं आणि त्याच्या पडसाद जे ते आशिष शेलार यांच्याकडनं पहिल्यांदा उमटलेले पाहायला मिळतात। कारण राज ठाकरे असतील किंवा आशिष शेलार असतील यांचे नेहमीच राजकीय व्यतिरिक्त वैयक्तिक किंवा मैत्रीपूर्ण संबंध हे नेहमीच राहिलेले आहेत। वेळोवेळी आशिष शेलार जे आहेत ते राज ठाकरे यांच्या घरी नेहमीच आपल्याला अनौपचारिक भेट घेताना पाहायला मिळाले आणि त्यांनी सातत्याने म्हणजे राज ठाकरे असतील आणि आशिष शेलार असतील मैत्रीपूर्ण संबंध कसे राजकीय कारण वगळता ह्या दोघांचे आहेत हे नेहमी सांगताना आपल्याला पाहायला मिळाले। मात्र गेल्या काही दिवसापासून जर आपण पाहिलं तर खास करून मनसेकडून आशिष शेलार यांच्यावरती सातत्याने टीका होताना आपल्याला पाहायला मिळाली होती। कारण मराठी भाषेचा सगळा संदर्भ होता, याबाबतचे जे निर्णय राज्य सरकारने घेतले होते त्यावरती मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती, खास करून राज ठाकरेंनी। तर राज ठाकरेंनी या सगळ्या संदर्भात अभ्यासपूर्ण बोलायला पाहिजे अशा प्रकारची टीका आशिष शेलार यांनी केली होती। आणि त्यानंतर मतांची भीक मागायला आशिष शेलार नेहमीच राज ठाकरे यांच्याकडे जातात अशी जहरी टीका मनसेच्या नेत्यांकडून करण्यात आली होती आणि तिथून ही कटुता जी आहे ती मनसे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये सुरू झाली होती। आणि आता म्हणजे जे महायुतीचे पक्के राजकीय वैरी असे उद्धव ठाकरे मानले जातात आणि यांनाच राज ठाकरे यांनी साथ घातल्यामुळे कुठेतरी मनामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच आता वैयक्तिक संबंध संपलेत असं स्पष्ट जे आहे ते आशिष शेलार यांनी केले। त्यामुळे राजकीय संबंध नक्कीच राहतील, मात्र जे वैयक्तिक संबंध होते म्हणजे जी मैत्री होती ती कुठेतरी दुरावली गेलेली आहे असं आता या आशिष शेलार यांच्या वक्तव्यावरून पाहायला मिळते। फक्त आशिष शेलारच नाही तर असे वक्तव्य किंवा याबाबतचे पडसाद जे आहेत ते महायुतीतून अजूनही येण्याची शक्यता आहे। आशिष शेलार यांच्याकडून सुरुवात झाली असं म्हणता येईल। बरं, ठाकरे बंधू एकत्र येत आहेत हे एक मुख्य कारण असू शकतं। मात्र आपल्याला मी आठवण करून देते, मनसेचा जेव्हा मेळावा झाला होता तेव्हा संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्या विरोधात एक कविता केली होती। त्यांचा उल्लेख त्यांनी आशिष झोलार म्हणून केला होता। तर ह्या वाद कुठेतरी तेव्हापासूनच सुरू झालेला आहे का? आशिष शेलारांचा ही कारण असू शकतं का की त्यांनी आता हे वक्तव्य केलेलं आहे? नक्कीच मी आधीच म्हणालो की गेल्या काही दिवसापासून सातत्याने मनसेकडून खास करून आशिष शेलार यांना टार्गेट केले जाते। ज्या प्रकारे संदीप देशपांडे यांनी त्यांच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये एक कविता म्हणून दाखवलेली आणि आशिष शेलार यांना झोलर म्हणजे झोलर हा असा शब्द त्यांनी एक राईम म्हणून किंवा एक यमक जुळवत त्यांना म्हटलं होतं आणि ती पण धैर्य टीका जी आहे ती आशिष शेलारांवरती केली होती। त्यानंतर राज ठाकरे यांनी अभ्यासपूर्ण बोलावा अशा प्रकारचं वक्तव्य ज्यावेळेस आशिष शेलार यांनी केलं, त्यानंतर देखील मतांची भीक मागण्यासाठी वेळोवेळी ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस आशिष शेलार कसे राज ठाकरे यांच्या घरी पोहोचतात, कशी सेटिंग लावली जाते आणि आपण विजय होऊ यासाठी राज ठाकरे यांना गळ घालून आपली ती मतं कशी मिळवली जातात अशा प्रकारची देखील टीका केली होती। आणि ही टीका सातत्याने वारंवार गेल्या 15 ते 20 दिवसापासून होत होती आणि त्यामुळेच आशिष शेलार यांनी आपल्या मनातली खदखद जी आहे त्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समधून बोलून दाखवली। खास करून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळ येत असतील तर त्याचा फटका जो आहे तो खरंच खास करून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे। आणि अशी युती जर झाली तर या शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मनसे असेल या दोघांना त्याचा मुंबई महानगरपालिका असेल किंवा जे मेट्रोपॉलिटन शहर आहेत पुण्यासारखी तिथे त्यांना चांगला त्याचा फायदा होणार आहे, मात्र याचा फटका मोठ्या प्रमाणात या महायुतीला बसणार आहे। हे झालं राजकीय समीकरण। मात्र यासोबतच जे वैयक्तिक किंवा मैत्रीपूर्ण संबंध होते त्याबाबत देखील आता काय भूमिका घेतात आशिष शेलार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण आता त्यांनी जरी प्रेस कॉन्फरन्समधनं आपण आता हे वैयक्तिक संबंध किंवा मैत्रीपूर्ण संबंध संपवले असले तरी राज ठाकरे यांनी फोन केल्यानंतर किंवा राज ठाकरे यांनी त्यांना बोलवल्यानंतर ते आता तिकडे जात आहेत का किंवा त्याबाबत ते नंतर त्यावेळेस काय निर्णय घेतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्व असणार आहे। मात्र राज ठाकरेंनी जे वक्तव्य महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीमध्ये केलं होतं त्यामुळे नक्कीच महायुतीच्या अनेक नेत्यांमध्ये काही ना काहीतरी मनामध्ये खटके उडाले असतील आणि ते याची वेळोवेळी आता प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून बाहेर येतील। मात्र आता याच्यामधला हा दुरावा कमी करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करणार आहेत का किंवा आशिष शेलारांना आता पुन्हा राज ठाकरेकडनं फोन जाणार आहेत का हे देखील पाहणं तसं महत्त्वाचं असणार आहे। मेघना, निश्चित उमेश, खरं तर या मैत्रीतल्या दुराव्याचं नेमकं कारण काय हे आपल्याला भविष्यात कळेलच। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।